तुम्ही कधी गवारी बेसन मसाला बॉल्स रस्साभाजी खाल्ली आहे का? खाल्ली नसेल तर मग या नवीन पद्धतीने ट्राय करून बनवून खा. तर मग वाट कसली पाहत आहे? चमचमीत झणझणीत गवारी बेसन मसाला बॉल्स रस्साभाजी कशी बनवायची ते आता आपण पाहूया. नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. रोज रोज तीच गवारीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या प्रकारे नवीन पद्धतीने भाजी बनवून खा. तर ही गवारीची भाजी असणार आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी. तर वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गवारी मसाला बॉल्स बनवण्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया. तर इथे बघू शकता 100 ग्रॅम मी गवारी घेऊन ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे पावडर, आवश्यकतेनुसार कोथिंबीर. तर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर, 2 चमचे ठेचलेला लसूण, 1 कप बेसनचं पीठ, 200 ग्रॅमच्या मेजरमेंट या कपाने मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकीकडे मी गॅस चालू करून तवा गरम करून घेतलेला आहे. या गरम झालेल्या तव्यामध्ये या निवडून घेतलेल्या गवारी टाकून घ्यायच्या. 4 ते 5 मिनिटं या गवारी भाजून घेऊया. तर तेल न टाकता अशाच गवारी भाजून घ्यायच्या. गवारी भाजल्यामुळे चवीला छान लागते, त्याच्यामुळे गवारी भाजून घ्यायची. गवारी भाजताना गॅस हाय फ्लेमवरती ठेवायचा आणि गवारी भाजून घ्यायची, म्हणजे पटकन भाजली जाते. गवारी आपल्या भाजून झालेल्या आहेत. एका बाउलमध्ये काढून घेऊया. भाजून घेतलेल्या या गवारीमध्ये आता आपण बेसनचं पीठ टाकून घेणार आहोत. तर भाजून घेतलेल्या या गवारीमध्ये मी बेसनचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आता राहिलेले मसाले टाकूया. हळद, लाल तिखट, जिरे पावडर घेतलेली आहे, याच्यातली आपण अर्धी टाकणार आहोत आणि अर्धी बाजूला ठेवणार आहोत. धने पावडर पण अर्धीच टाकणार आहोत. ठेचून घेतलेला लसूण पण अर्धाच टाकायचा, साधारणतः 1 चमचा इतका. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यातली आपण अर्धी टाकून घेऊया आणि अर्धी साईडला ठेवूया. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे सर्व साहित्य कोरडं मिक्स करून घेऊया. कोरडं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तर लागेल तसं पाणी टाकायचं आणि याचं घटसर असं बॅटर तयार करून घेऊया. सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं. मिक्स करूया. आणखी थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला. तर याचं आता छानसं घटसर असं बॅटर तयार करून घेऊया. इथे बघू शकता घट्ट असा गोळा मळून तयार झालेला आहे. तर हा गोळा एकदम घट्ट असा मळलेला आहे. याच्यावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. परत हा गोळा तेलामध्ये मिक्स करून मळून घ्यायचा. तर गोळ्याला तेल लावून मळून झालेला आहे. तर बघू शकता या पद्धतीने मळून घ्यायचा. मळलेल्या या गोळ्याचे आता आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत. तर बॉल्स बनवण्या अगोदर एक चाळण घ्यायची. चाळणीला तेल लावून तयार करून घ्यायचे आहे. तर इथे मी एक चाळण तेल लावून तयार करून घेतलेली आहे अगोदरच. तर बॉल्स करून या चाळणीमध्ये ठेवूया. तर या बॅटरचे आता आपण छोटे छोटे बॉल्स करूया. तर बघू शकता इथे या पद्धतीने आता आपण सर्व बॉल्स तयार करून घेऊया. चाळणी ठेवायचा.
इथे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत। तर हे बॉल्स बनवताना थोडे ओबडधोबडच असे बनवलेले आहेत, पूर्ण असे गोल बनवलेले नाहीत, गुळगुळीत असे। तर याच्यातून गवारी दिसेल या पद्धतीने बनवून घ्यायचे आणि चाळणीमध्ये ठेवताना ते लांब लांब असे ठेवायचे, म्हणजे उकडून बॉल्स व्यवस्थित फुगून तयार होतील। बॉल्स लांब ठेवल्यामुळे एकमेकांना ते उकडताना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि बॉल्स लांब ठेवून घ्यायचे। तर हे बनवलेले बॉल्स आता आपण उकडून घेणार आहोत। एकीकडे मी गॅस चालू करून पॅन ठेवून घेतलेला आहे बॉल्स उकडण्यासाठी। तर तुम्ही पॅन ऐवजी पातेलेही ठेवून बॉल्स उकडू शकता। पॅन ही आपला गरम झालेला आहे। याच्यामध्ये आता बॉल्स उकडण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं। तर पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं। या पॅन मध्ये एखादी डिश किंवा एखादं स्टँड टाकायचं। तर इथे मी गोल एक स्टँड टाकलेला आहे, याच्यावरती चाळण ठेवायची, याच्यावरती झाकण झाकायचं। 5 ते 6 मिनिटं हे बॉल्स उकडून घेऊया। गॅस हाय फ्लेम वरती ठेवायचा आणि हे बॉल्स उकडून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। गवारी मसाला बॉल्स उकडलेत का ते आता आपण पाहूया। तर झाकण काढून घ्यायचं। तर इथे बघू शकता व्यवस्थित असं उकडलेले आहेत। गॅस बंद करून घेऊया। पॅनच्या बाहेर हे बॉल्स काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। उकडून थंड करून घेतलेले हे बॉल्स एका बाउल मध्ये काढून घेऊया। तर बघू शकता अगदी अलगद हाताने निघले जातात हे। तर इथे बघू शकता उकडून घेतलेले गवारी मसाला बॉल्स इथे आपले तयार झालेले आहेत। तर बघू शकता किती अप्रतिम कलर ही किती सुंदर आलेला आहे आणि चवीलाही खूप छान हे बॉल्स लागतात। तर उकडून घेतलेले हे गवारी मसाला बॉल्स याची तुम्ही रसा भाजी किंवा ग्रेव्ही भाजी किंवा हेच बॉल्स तुम्ही तव्यामध्ये मसाला टाकून फ्राय करून ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता। उकडून घेतलेल्या या गवारी मसाला बॉल्सचे आता आपण रसा भाजी बघणार आहोत। तर ही रसा भाजी असणार आहे चमचमीत झणझणीत दाटसर अशी रसा भाजी असणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे बघू शकता मोठे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। तर लांब चिरलेले आहेत आणि हे मोकळे सुट्टे असे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पाने फोडणीसाठी, कोथिंबीर, सुकं खोबरं भाजून ते मी बारीक करून घेतलेलं आहे 2 चमचे। इथे मी मटन मसाला घेतलेला आहे। तर मटन मसाला ऐवजी तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसाला याचा वापर करू शकता किंवा आवडत नसेल तर तुम्ही स्किप ही करू शकता। त्याचबरोबर फोडणीसाठी इथे मी पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे। 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण, चवीनुसार मीठ, धने पावडर 1 चमचा, लाल तिखट म्हणजे आपला हा घरगुती मसाला 1.5 चमचा, त्याचबरोबर इथे अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। तर मगाशी या दोन्हीतली आपण अर्धी अर्धी टाकली होती आणि अर्धी अर्धी राहिलेली आहे, म्हणजे अर्धा अर्धा चमचा इतकी उरलेली आहे। तर आता आपण रसा भाजी बनवून घेऊया। त्याचबरोबर इथे उकडून घेतलेले बॉल्स, एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे। या पॅन मध्ये अर्धा ते पाऊण पळी इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी पाऊण पळी इतकं तेल घेतलेलं आहे, ते आता आपण पॅन मध्ये टाकून घेऊया। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकून घेऊया। कढीपत्त्याची पाने, चिरून घेतलेला कांदा मिक्स करायचं। कांदा मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया ठेचून घेतलेला। ब्राउन होईपर्यंत हा कांदा 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया। गॅस मीडियम हीट वर ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचा। इथे कांदा फ्राय झालेला आहे, कांद्याचा बघू शकता कलर ही चेंज झालाय। याच्यामध्ये आता उकडून घेतलेले हे गवारीचे बॉल्स टाकून घेऊया। तर हे बॉल्स कांद्याबरोबर फ्राय करून घ्यायचे। तर अगदी हलक्या हाताने फ्राय करायचे, हे बॉल्स अजिबात सुटू किंवा फुटू द्यायचे नाहीत।
2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया। तर तुम्ही असे बॉल्स न करता तुम्ही आळू वडीसारखे या बॅटरचा रोल ही तुम्ही बनवून घेऊ शकता आणि ते उकडून कट करून ही घेऊ शकता। तर इथे मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत। इथे आपले बॉल्स व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत। आता राहिलेला मसाला टाकून घेऊया याच्यामध्ये। मटन मसाला, धने पूड, जिरे पूड, घरगुती मसाला, चटणी, सुकं खोबरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता हे सर्व एकत्रित मिक्स करायचं। मसाला मिनिटभर फ्राय करून घ्यायचा। मसाला मिनिटभर फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊया। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। याच्यावरती झाकण झाकून हे बॉल्स उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया। येथे बघू शकता रशाला उकळी आलेली आहे, बाहेरूनच दिसतंय। गॅस बंद करून घेऊया, झाकण काढून घ्यायचं। तर बघू शकता मस्तपैकी रसा बॉल्स शिजून तयार झालेला आहे। व्यवस्थित मिक्स करायचं परत एकदा। इथे बघू शकता चमचमीत झणझणीत गवारी मसाला बॉल्स रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर ही तुम्ही भाजी मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये या प्रकारची नवीन पद्धतीने भाजी बनवून खाऊ शकता। तर चमचमीत गवारी मसाला रसा बॉल्स ही रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।